निदर्शन केलं आणि अजित पवार यांच्या विमानाचा घातपात आहे. अजित पवार यांच्या विमानाचा कसा घातपात झाला हे त्यांनी काही तथ्याशी मांडलेलं आहे. याबद्दल सरकारची काय भूमिका आहे? नाही, दुर्दैवानं अजितदादांचं त्या दुर्दैवी अपघात घटनेमध्ये निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आणि स्वाभाविकपणे जवळची मंडळी जी असती भावनिक पद्धतीनं अनेक वेळा अनेक स्टेटमेंट करत असतात. ह्या संदर्भात ऑलरेडी सखोल चौकशी या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे आणि मला असं वाटते रोहितदादांनी हा पण विषय लक्षात ठेवावा की आपले त्यांचे जे नेते आहेत माननीय शरद पवार साहेब यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं होतं की हा अपघात आहे, याचं कोणी राजकारण त्या ठिकाणी करू नये. पण तरी देखील शंकेला कुठेही वाव राहू नये याच्याकरता चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आणि चौकशी अहवालानंतर सर्व मुद्दे त्या ठिकाणी समोर येतीलच. काल मुद्दे मांडताना रोहित पवारांनी पूर्व विदर्भातील एका नेत्यांनी सायंकाळी भेट घेतली, ते फाईल आल्या होत्या असं काही वक्तव्य केलं. असे चुकीचे काही आरोप न करता मला असं वाटते जे काही आहे ते त्यांनी स्वतः दिलखुलासपणे मांडावं. ह्या पद्धतीनं अशी काही कुठली घटना त्या ठिकाणी घडलेली नाही. ते असं म्हणाले की सीआयडी जरी तपास करत असलं तरी सीआयडीच्या म्हणजे स्पेशालिटी नाही त्यामध्ये, त्यामुळे कुठल्या तरी बाहेरच्या अनुभवी संस्थेकडनं याचा तपास करावा नाही. ह्या संदर्भात केंद्रीय हवाई विभागाला देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आहे की सखोल चौकशी करून त्या ठिकाणी अहवाल द्यावा. काल या ठिकाणी मान्य केलं, आज पुन्हा दिल्लीमध्ये ते पत्रकार परिषद घेणार आहे दुपारून रोहित पवार. नाही, ते पत्रकार परिषद घेऊ शकतात. आपल्या इथे लोकशाही आहे, कोणी त्या ठिकाणी आपलं भूमिका त्या ठिकाणी मांडू शकतात. परंतु जो प्रसंग घडला तो संपूर्ण जनतेसमोर, या देशातल्या जनतेसमोर आहे. चंद्रपुरात करिश्मा झालाय. खरं तर बहुमत नव्हतं तरी बहुमत जुळवलं. सुधीर भाऊची सगळी कामगिरी या सगळ्यामध्ये महत्वाची राहिली. तुमचे जवळचे संबंध सुधीर भाऊ सोबत आहेत. तुम्ही वारंवार सांगत होती की आमचीच महापौर बनेल. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये कुठल्या एका पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं नव्हतं आणि स्वाभाविकच त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटायचं की महापौर आपला त्या ठिकाणी बसला पाहिजे. सर्व पक्ष आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. हे होत असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी शिवसेनेच्या उभाटा गटानं मदत केली. कारण त्या ठिकाणी अनेक वेळेस मी याच्या अगोदर देखील सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक नेते हे त्या ठिकाणी भूमिका घेत असतात किंवा म्हणणं मांडत असतात. स्थानिक नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीसोबत गेल्यावरच त्या ठिकाणी आपण चंद्रपूर शहराचा, चंद्रपूर महानगराचा विकास करू शकतो. त्याच्यामुळे एकत्रित आले आणि आज भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी बसला. राज्यस्तरीय विज्ञान परिषदेमध्ये जे बक्षीस दिलं जातं त्यामध्ये भरघोस वाढ केलेली आहे तुमच्या विभागाच्या वतीने. मागच्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येत असतं. ह्या आयोजनामध्ये राज्यस्तरावरच्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देखील देण्यात येते. परंतु ही बक्षिसाची रक्कम तोडकी होती, त्याच्यामुळे भरघोस वाढ करण्यात यावी अशी मागणी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आणि आमचे कॅबिनेट मंत्री मान्य दादाजी भुसे यांच्याकडे केली होती. आज आनंद आहे की काल झालेल्या कॅबिनेटमध्ये याच्यावरती निर्णय घेण्यात आला आणि राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता, शिक्षकांकरिता त्या ठिकाणी बक्षिसामध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली आहे. रोहित शेट्टी यांच्या घरावर हल्ल्यानंतर आता रणवीर सिंगला व्हॉट्सअपवरून धमकी मिळालेली आहे. गृहराज्यमंत्री म्हणून आपण यावर काय निर्णय? नाही, या संदर्भात अजून माझ्यापर्यंत तरी तक्रार आलेली नाही आहे. जी काही तक्रार त्यांच्याकडनं प्राप्त होईल ते योग्य चौकशी करून कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.